नागपुर के ईश्वर देशमुख कॉलेज के प्रांगण में खासदार महोत्सव का सफल आयोजन किया जा रहा है। इस महोत्सव के अंतर्गत पिछले दिनों केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के संकल्पना से और भाजपा शिक्षक आघाड़ी के विदर्भ संयोजक अनिल शिवनकर के मार्गदर्शन में नागपुर तथा ग्रामीण क्षेत्रों के स्कूली छात्रों ने सामूहिक रूप से समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक और वंदे मातरम का सामूहिक पठन किया। स्कूली छात्रों में पढ़ाई के साथ अच्छे संस्कार निर्माण हेतु इस कार्यक्रम का आयोजन किए जाने की जानकारी अनिल शिवनकर ने दी। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तथा विविध क्षेत्र के मान्यवर स्कूलों के अध्यापक और विविध स्कूलों के छात्र भारी संख्या में उपस्थित थे। अभिनंदन करतोय। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या जागीच बसून राहावं। या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मेहनत केली ते अनिलजी शिवणकर यांना मी इथे आमंत्रित करते। प्रमुख संयोजक होते या उपक्रमाचे, त्यांना विनंती करते त्यांनी यामागची भूमिका आपल्याला 2 मिनिटात सांगावी। धन्यवाद मॅडम। सर्व विद्यार्थी थकले की नाही थकले? अरे वा, व्हेरी गुड, शाबाश। आता बघूया आपण की आपण एका आवाजात जय जय रघुवीर समर्थ किती जोराने म्हणतो। मुली चांगलं म्हणतात की मुलं चांगलं म्हणतात? जय जय रघुवीर समर्थ। इकडच्याच मुलांचा आवाज चांगला आला, इकडच्या विद्यार्थ्यांचा आवाज कमी आला, हे थकले आहेत। मित्रांनो, आता आपल्याला जोरदार यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही थकलेलो नाही आहे। गेट नंबर 3 आणि 4 चे फिर से एक बार जय जय रघुवीर समर्थ। शाबाश। भारत माता की। मागचे विद्यार्थी एकदम असे शांत बसलेले आहेत। भारत माता की, भारत माता की। पुन्हा जोर लावा विद्यार्थ्यांनो, वंदे वंदे। शाबाश। विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीला मी वंदन करतो। समर्थ रामदास स्वामी या भारत मातेला मी वंदन करतो। नुकतेच आपल्यामधून मंचावरून अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले आदरणीय नामदार नितिनजी गडकरी, केंद्रीय मंत्री रस्ते व राजमार्ग भारत सरकार, इथे उपस्थित सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे असे तुम्ही आजच्या या वर्ल्ड रेकॉर्डचे शिलेदार सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्याव्या। मित्रांनो, खासदार सांस्कृतिक महोत्सव हे 9वे पर्व आहेत। खासदार सांस्कृतिक महोत्सवात वृद्धांसाठी, तरुणांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, पुरुषांसाठी अनेक दिमाखदार कार्यक्रम इथे होत असतात। परंतु आमच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम व्हावा। शालेय विद्यार्थ्यांनी देखील या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा म्हणून आदरणीय नितिनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आज मनाचे श्लोक हा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आहे। खरं म्हणजे लहान विद्यार्थ्यांसाठी असलेली नितिनजींची तळमळ, लहान विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा, त्यांच्या सुप्त गुणांचा वाव व्हावा यासाठी त्यांच्या प्रेरणेतून आपण हाच कार्यक्रम इथे साजरा करतो आहे। मित्रांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थी हा अभ्यासातच हुशार असला पाहिजे असं नाही, तर तो संस्कारक्षम असला पाहिजे। शाळा या फक्त अध्यापनाचे केंद्र नसून संस्कारक्षम केंद्र असले पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण, वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे, त्याची स्मरणशक्ती वाढली पाहिजे, त्याचं मन बळकट झालं पाहिजे, त्याचं मानसिक आरोग्य बळकट झालं पाहिजे। याकरिता आपण मनाचे श्लोक पठन करण्याचा कार्यक्रम आज आपण इथे घेतो आहे। मित्रांनो, शेकडो वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचे महत्त्व आजही टिकून आहे। मुलांच्या जडणघडणीत आजही त्यांचे योगदान मोलाचे ठरते। मनाचे आणि शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहावे, बळकट शरीर आणि बळकट मन कसे घडावे याची शिकवण देणाऱ्या मनाच्या श्लोकांचे नित्यनेमाने पठन करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना मार्ग दाखवणारे समर्थ रामदास स्वामी
यांच्या काळातील या मनाच्या श्लोकांची परंपरा अजूनही कायम आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा उपक्रम आज आपण इथे राबवलेला आहे. 28,229 विद्यार्थी, 1,215 शिक्षक, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाल बहादूर शास्त्री महानगरपालिका या शाळेतील आमच्या मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनी सुद्धा या मनाच्या श्लोकाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः मंचावर उपस्थित राहून मनाचे श्लोक म्हणत आहे. ही आपल्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. इतकंच नव्हे, पूर्वांचलच्या भगिनी त्या देखील आज आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहे आणि त्यांनीही आज आपल्या मनाच्या श्लोकाच्या सुरामध्ये सूर मिळवलेला आहे. हे देखील आपल्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी मागील 15 ते 20 दिवसापासून अहोरात्र मेहनत करणारे आमचे भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिलेदार व सहकार आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिलेदार ही आज मेहनत व सर्व खासदार सांस्कृतिक समितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची ही मेहनत आहे. या सर्वांचं मी अभिनंदन करतो व आपण खरंच आज या वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक्स ऑफ इंडियाचे साक्षीदार झालेले आहात, मानकरी झालेले आहेत, शिलेदार झालेले आहेत. म्हणून आपलं सर्वांचं एकदा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो व आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. एनबीसी न्यूज के लिए बौद्धा से संजय केडी की रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.